नमस्कार. आज आपल्या सोबत आहे पवन पवन गजबी, ज्याने 10वी शालांत परीक्षेमध्ये अतिशय घवघवीत यश संपादन केलेले आहे. इंडो पब्लिक स्कूलचा असलेला पवन याने 10वी शालांत परीक्षेत जिनियसच्या सोबत अभ्यास केलेला आहे. नेमकं त्याने अभ्यास कसा केला आणि त्याचं एकंदर त्याच्या इतरही विद्यार्थ्यांकरता त्याचा अभ्यासाचा प्रवास आपण जाणून घेऊया आणि त्या इतर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याच्या अनुषंगानं सर्वप्रथम मी जिनियस तर्फे त्याच्या आई वडिलांचं आणि पवनचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की तुम्ही इथं आले त्याबद्दल. ठीक आहे. चला तर पवन, मला एवढं सांग बेटा की तुझी स्कूल कोणती होती? माझी इंडो पब्लिक स्कूल मध्ये होता आम्ही. अरे वा. बरं, मला एवढं सांग की 9th मध्ये तुला किती पर्सेंट होते? 80%च्या जवळपास होतं 80च्या. अरे वा. बरं, मग आता 10वीत किती मिळाले तुला बोर्ड एक्झाम मध्ये? 90% भेटले. 90%. बघ, 90 पर्यंत जाणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे बोर्डामध्ये, कारण की बोर्डामध्ये 3 जण पेपर तपासतात. बरोबर आहे. आणि त्याच्या अनुषंगाने तू 90% पर्यंत पोहोचला. जवळपास 10%ची ग्रोथ तुला त्याच्या माध्यमानं झालेली आहे. जिनियस तू अभ्यास केलेला आहे, जिनियसच्या माध्यमानं तू सेल्फ स्टडी केली आहे पवन, बरोबर? हो. त्याचा तुला काय फायदा झाला, तू काय सांगशील? स्टार्टिंग मध्ये तर जेव्हा जिनियस लावली होती तेव्हा वाटे की आपण बिनफालतूच लावली बा, आपल्याला येणार नाही, जास्त होणार. पण जसं जसं मी करत गेला मग समजत गेला की पहिली टेस्ट आली तर खूपच कमी मार्क्स होते, म्हणजे की हाफ पेक्षा कमी होते. तर मग जसं जसं इम्प्रुव्हमेंट होत गेला, स्पेलिंग मिस्टेकचे प्रॉब्लेम कमी होत गेले. आणखीन जे कॉन्सेप्ट वाईज जे आन्सर अप्रोप्रिएट पाहिजे ते लिहत गेला मी, तर मग माझे मार्क्स वाढत गेले. तसंच मग मला जे स्पेशली तर जे इथं पेपर होतात, जे मिड टर्मचे आणि फायनल मध्ये सेंटरवर पेपर होतात, त्याच्याने मला जे पॅनिकनेस होती ना ते पूर्ण कमी होऊन गेली. जसे की बोर्ड मध्ये खूप भीती वाटत होती. माझे फ्रेंड्स होते ज्यांनी असं काही नाही केलं, त्यांना खूप भीती वाटायची, पण मला अशी भीती नव्हती की. राईट. म्हणजे तुला ती बोर्ड एक्झाम देताना अशी भीती वाटली नाही, बरोबर आहे ना? मग मला एवढं सांग पवन की जेव्हा तुला पेपर चेक करून मिळायचे, त्या पेपरमध्ये जेव्हा एक्झामिनर आणि मॉनिटर दोघं जण आपल्याकडे पेपर तपासतात, त्याचं ते तुला दिसायचं का पेपरमध्ये? हो, ते एकदम पूर्ण डिटेल मध्ये पेपर तपासतात आणि जे आपल्या चुका आहेत ना त्या पूर्ण लिहून देतात, ज्याने आपल्याला समजते की पुढच्या वेळेस त्या चुका नाही करायच्या, त्याने इम्प्रुव्हमेंट होते. हा, व्हेरी गुड. मग मला अधिक एक विचारायचं आहे पवन की जेव्हा काउन्सिलर तुझ्याकडे यायचे आणि तुला काउन्सिलिंग करायचे, त्याचा तुला काय फायदा झाला पवन? ते काउन्सिलिंगला मी डाऊट विचारायचो तर ते मॅम खूप चांगल्याने डाऊट सांगायच्या. आणि स्टार्टिंग मध्ये तर मला समजत नव्हतं की आपण अभ्यास कसा करायचा, तर त्यांनी मला सांगितलं की रोज सगळे सब्जेक्टचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर मी तशा टाईपने अभ्यास केला आणि पेपर सॉल्व्ह केले, तर माझे मार्क्स इम्प्रूव्ह झाले. अरे वा, व्हेरी गुड. मग मला एवढं म्हणायचं आहे पवन की ऍक्च्युली बोर्डाच्या परीक्षेच्या आधी बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये भीती असते, बरोबर? परंतु तू प्री लाईव्ह एक्झाम जेव्हा दिल्या तर त्या तुझ्या बोर्डाची परीक्षेची भीती निघून गेली का प्री लाईव्ह एक्झाम मध्ये? हो, पहिले प्री लाईव्ह मध्ये पण भीती वाटत होती. पण तेव्हा असं वाटायचं ठीक आहे बा, बोर्डाचे पेपर नाही आहे, पण असं करण्यानं दुसऱ्या प्री लाईव्ह मध्ये काहीच अशी भीती नाही वाटली. आणि बोर्डात असं वाटलंच नाही की आपण काही भीतीसारखं असं काही पॅनिकनेस काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, म्हणजे बोर्डाचे पेपर देतोय असं वाटलंच नाही. नाही, असं सामान्य पेपर. बरं, मला एवढं विचारायचं आहे की बऱ्याचदा काय होतं पवन, मुलं शाळेत जातात, क्लासला जातात, मुलं घरी अभ्यास करत नाही. जिनियसच्या माध्यमानं जबरदस्ती का होईना घरी अभ्यास करावा लागतो, आणि तो घरचा जो अभ्यास आहे तो किती महत्वाचा आहे, तू काय सांगतो? घरचा अभ्यास केल्याने म्हणजे आपल्याला शाळेमधलं आपण विसरून जातो, पण जेव्हा आपण स्वतः रिव्हिजन करतो ना तेव्हा ते आठवण राहते. आणि आपण जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो, तर मी पेपर सॉल्व्ह केलं तर तेव्हा असं लिहिलं होतं आपण, असं तर मग काही ते रॉंग झालं तर बा आपण ते रिपीट नाही करत. करेक्ट. म्हणजे आपण ते रिपीट करत नाही, आपल्या चुका ऑलरेडी आधी करतात आणि तशी प्रॅक्टिस होते घरच्या अभ्यासानं. घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. पुढील भविष्यात सुद्धा तुला घरचा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, हा जो घरचा अभ्यासाच्या माध्यमानं तू गेलाय, सेल्फ स्टडीच्या माध्यमानं गेलाय, याचा तुला भविष्यात फायदा होईल असं वाटतं का? हो, जसं आता मी केलंय तसंच जर मी पुढेही करत राहिला तर मला फायदा होईल. नक्की. बरं, मला एवढं सांग पवन, तुला हे विचारायचं आहे, इतर मुलांना तू जिनियस संदर्भात काय सांगशील? त्यांनी जिनियस लावावं की नाही, तू काय सांगशील? माझ्या हिशोबाने तर 10th मधल्या मुलांनी जिनियस लावायलाच हवा, कारण की जसं आपण स्टार्टिंग पासून आपल्या मिस्टेक करत गेल्या तर आपल्या मिस्टेक कमी होतील, आणि मिस्टेक कमी झाल्या तर मग आपले मार्क्स इम्प्रूव्ह होणार. करेक्ट, एकदम बरोबर. बघ पवन, अतिशय छान पद्धतीनं तू अभ्यास केलाय आणि अतिशय छान पद्धतीनं तू आम्हाला सगळ्या माहिती दिली, जेणेकरून ती इतर विद्यार्थ्याला सुद्धा खूप प्रेरणादायी ठरेल. तर पवन, तुला पुढील भविष्याकरता आणि तुझ्या यशस्वी वाटचालीकरता संपूर्ण जिनियस परिवारातर्फे मी तुला बेस्ट ऑफ एफर्ट देतोय, अभिनंदन करतोय आणि शुभेच्छा देतोय. चला, थँक्यू सो मच. थँक्यू.